पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, या संबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्याव्यात. 100 दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत अजित पवार यांनी विविध समस्यांचा आढावा घेतला. खेड तालुक्यातील विविध विषयांकडे आमदार बाबाजी काळे यांनी लक्ष वेधले. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता पिंपरी चिंचवड महापालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी काय सांगितलंय, जाणून घेऊयात. काल आपल्या पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक माननीय नामदार पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कलेक्टर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विभागाचे मुख्य अधिकारी, संबंधित अधिकारी, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, राज्यसभेचे सर्व खासदार आणि मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आणि आपल्या पुणे जिल्ह्याला 25-26च्या योजनांसाठी प्रारूप आराखड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी चर्चा झाली. त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होत असताना आदरणीय पालकमंत्री महोदय यांना आपल्या तालुक्याच्या संदर्भात अनेक विषय त्या ठिकाणी मांडले. त्यामध्ये खेड, आळंदी आणि चाकण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा अजूनही हस्तांतरित झालेल्या नाही आहेत आणि नगर परिषदांनी सुद्धा ते स्वतःकडे घेण्याचे प्रयत्न आजपर्यंत केले नाहीत. त्यामुळं जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन वेगवेगळ्या निधीतून त्या शाळांना खर्च होत नाही. त्यामुळं भौतिकदृष्ट्या जे कामकाज आहे ते बाकी आहे. त्यामुळे शाळांची पटसंख्या कमी होऊ लागलेली आहे. त्या ठिकाणी त्या शाळा नगर परिषदांनी त्वरित हस्तांतरित करून घ्याव्यात म्हणून विषय मांडल्याच्या नंतर आदरणीय दादांनी तातडीनं मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गजानन पाटील साहेब आणि संबंधित शिव असतील आणि संबंधित अधिकारी यांना बरोबर घेऊन तालुक्याचे आमदार म्हणून मलाही सांगितलं की तुम्ही सगळेजण एकत्र बसा आणि त्याचे व्हॅल्युएशन, इतर काही ज्या तांत्रिक बाबी असतील त्या करा. त्याच्यासाठी लागणारा निधी नगर परिषदेला मिळवून देण्याचं काम या ठिकाणी मी निश्चित करणार आहे, असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं भविष्यात नगर परिषदेच्या